उपस्थिती दाखवली शेवटच्या षटकामध्ये रॉयल सर्कस संघाच्या विरोधात। आज सकाळी प्रतीकने आपली ट्रॉफी आपल्या टीमच्या 12th मॅनला डेडिकेट केली। संतोषने आज आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ही युवा खेळाडूला डेडिकेट केली। आणि हेच तर क्रिकेट आहे की जिथे चांगल्या खेळाडूचा आणि सनी सिंगने आपली जी ट्रॉफी आहे ती बाबूला डेडिकेट केली। तर सामन्याला सुरुवात झाली आहे। आपण थोडासा मैदानाच्या दिशेने देखील आपला फोकस करूयात। संघर्ष विरुद्ध करिश्मा। खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर या सामन्यातील विजेता संघ किमान या स्पर्धेमध्ये एका पारितोषिकाचा मानकरी ठरणार आहे। त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा हे नक्कीच दोनही संघ करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय। पंच आमच्या दिशेने वळतायत। अवांतरचा इशारा होतोय। पहिलं षटक घेऊन कमलेश या ठिकाणी गोलंदाजी करतायत। पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू अवांतर। यावेळेला मात्र सतीश थोडासा क्रीजच्या खोलीचा वापर करतायत। हा फेवरेट झोन आहे या खेळाडूचा। मिड विकेट पासून ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंतचा हा फेवरेट झोन या खेळाडूचा मानला जातो। परंतु ज्यावेळेला तुम्ही एका जॉनर मध्ये खेळता, एका लयबद्ध पद्धतीने फलंदाजी करता, त्यावेळेला फार काळ तुम्ही आपली छाप सोडू शकत नाही। त्याकरता तुम्हाला सातत्याने तुमच्या फटक्यांमध्ये बदल करावे लागतील। खरं तर आउटसाइड द ऑफ स्टंपच्या चेंडूवरती देखील खूप चांगल्या प्रकारचे फटके सतीशच्या बॅट मधून आपण नक्कीच पाहिलेत। परंतु इथे मात्र एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय। खांद्यांचा वापर केला जातोय कमलेश या गोलंदाजाकडून। मात्र ही किमया मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। आणि आज जर पाहिलं तर करिश्मा 11 संघ देखील संपूर्ण ताकदीनिशी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय। यावेळेला समोरच्या दिशेनं गॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल। आणि विकेट नंबर 1 सतीश मात्र बॅक टू द पॅव्हिलियन। या ठिकाणी अंबर यांना मात्र हा झेल कंप्लीट केला। आणि कॉन्फिडन्स लेवल जर पाहिला तर करिश्मा 11 संघाचा एका वेगळ्या उंचीवरती नक्कीच पाहायला मिळतो। पण एक सामना आजही आपल्याला आठवतो याच मैदानावरती, ज्यामध्ये एक कॉमन फॅक्टर आहे, तो म्हणजे जियाउल हक अर्थातच जावला यांचा तो संघ होता करिश्मा 11। आणि याच मैदानावरती संघर्ष संघानं त्या संघाविरुद्ध 5 षटकांच्या त्या सामन्यामध्ये तब्बल 102 धावांची पहिल्या विकेटची भागीदारी केली होती। परंतु आज संघर्ष विरुद्ध करिश्मा दोनही संघांमध्ये बरेचसे बदल आपल्याला पाहायला मिळालेत। परंतु आज दादा भोईर मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यामुळे त्यांचा वापर कशा पद्धतीने केला जाईल। या ठिकाणी सिंगल घेतल्या, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न। खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी निर्माण झाली होती, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता। त्याचा फायदा उचलला जातोय। 2 धावा धावफलकावरती येत आहेत। या 2 धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचला। षटक क्रमांक 1 मैदानावरती सुरू आहे आणि 1 गडी बाद धावा येत आहेत, त्या फक्त आणि फक्त 3 धावा। तेजस नारायणवार एक आक्रमक शैलीचा फलंदाज। नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल चक्रपाणी नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। दादा भोईर हा एक विकल्प आहे। ललित केशवन हा सारखा खेळाडू या संघामध्ये। त्यामुळे फलंदाजीची डेप्थ जर आपण पाहिली तर संघर्ष संघामध्ये नो डाऊट अजित नाळे या खेळाडूकडून देखील निर्णायक क्षणाला महत्वाच्या खेळ्या या मैदानावरती साकारल्या गेल्यात। तोही खेळाडू एक लढवईच्या वृत्तीचा खेळाडू आहे। त्यामुळे संघाची बांधणी जर आपण पाहिली संघर्ष संघाची, तर मात्र बरेचसे असे खेळाडू आहेत की जे मॅच विनर म्हणून स्वतःला साबित करू शकतात। गोलंदाज कमलेश यावेळेला मात्र पावलांचा वापर केलाय। डाऊन द विकेट येऊन लॉंग ऑफ रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करतोय। जोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवणार तोपर्यंत मात्र संधी थोडासा ओव्हर थ्रो, आणि त्यानंतर मात्र ही तिसरी धाव धावफलकावरती अंकित केली जाते। या 3 धावांच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय। 1 गडी बाद 6 ही धावा संख्या धावफलकावर।
आज जर संघ बांधणी पाहिली आपण, स्वतः संघाचे पुरस्कर्ते अर्थातच संघाचे संघनायक म्हणून जियाउल हक अर्थातच जावला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेला तुमचा सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतो ना, त्यावेळेला मात्र त्या संघाची कामगिरी नेहमीच उंचावलेली असते. यावेळेला देखील या चुका तुम्हाला प्रकर्षाने टाळाव्या लागतील, कारण अशा प्रकारच्या चुका जर तुम्ही कराल, आणखीन एक संधी होती नॉन स्ट्रायकिंग एंडला धावबाद करण्याची, ही संधी देखील गमावली जाते. एकाच चेंडूवरती 2 संधी या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला जर का तुम्ही द्याल. नवीन गोलंदाज इरॅट नंबर 3चा फलंदाज राहुल साठी विशाल, पहिल्या चेंडूवरती 2 धावा. विशाल कामगिरी करावी लागेल विशालला. ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये गोलंदाज कमलेशने केली, अगदी त्याच्याच पावलांवर पाऊल टाकत असताना ही गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला मात्र डाऊन द विकेट जाऊन चेंडू बाळण्याचा प्रयत्न, थोडासा दिशा भरकटले, दबाव बनवण्याचा प्रयत्न. पण राहुलचा जर आपण विचार केला तर टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, पावसाळी रबर बॉल क्रिकेट असो, तीनही फॉर्मॅटमध्ये या खेळाडूंना स्वतःला सिद्ध केलंय. परंतु यावर्षीचा हंगाम जर पाहिला तर फारसा समाधानकारक राहिला नाहीये राहुलला. आणि कदाचित संघनायकाने जो विश्वास दर्शवलाय त्या विश्वासाला सार्थ करावं लागेल. यावेळेला पावलांचा वापर केलाय, प्रॉपर टायमिंग नाहीये. बॅकवर्ड पॉइंटला मामू आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. आणि मामू नक्कीच मामू आहेत, जावला आहेत. आणि मामू यांची देहबोली जर आपण पाहिली ना तर साऊथ आफ्रिकन संघाचे माजी संघनायक टेम्बा बहुमा यांची आठवण आपल्याला नक्कीच येते. येस, हसतायत, स्माइल करतायत. आणि ही क्रिकेटिंग स्पिरिट आहे, नो डाऊट. जावला म्हटलं तर एक हसतमुख चेहरा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. आणि मामू देखील कमी नाहीयेत, क्षेत्ररक्षण करतायत डीप मध्ये. यावेळेला मात्र फुल टॉस कन्वर्ट करता आला नाहीये, प्रॉपर टायमिंगचा अभाव. बऱ्याच कालावधी नॉन स्ट्रायकिंग एंडला ज्यावेळेला तुम्ही राहता आणि त्यानंतर अशा प्रकारची गोलंदाजी ज्यावेळेला तुमच्या समोर होते त्यावेळेला थोडंसं दुविधा मनस्थिती असते, कारण एकूण धावा धावफलकावरती आल्यात. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 12 धावा. आणि इथून मात्र तेजसला हात खुले करावे लागतील. येस, यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू मिळालाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतो षटकार. मच निडेड सिक्सर या ठिकाणी मात्र फलंदाजाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस जो खेळाडू ओळखला जातो मोठ्या फटक्यांसाठी, याही वेळेला मोठा फटका. परंतु यावेळेस अंतर गाठण्याऐवजी चेंडूने घातली आहे केवळ आणि केवळ उंची आणि कंप्लीट केला जातोय. आणखीन एक महत्वपूर्ण झेल. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर तेजस. पण साजिदनं मात्र
एक षटकार आल्यानंतर बॅक टू बॅक दुसरा षटकार लगावण्याचा प्रयत्न, यावेळेला प्रॉपर टायमिंगचा अभाव वा ओलसरपणामुळे कधी कधी बॅटचा जो ग्रीप आहे तो ग्रीप ढिला होतो, बॅटचा फेस लवकर क्लोज होतो आणि त्यामुळेच अशा प्रकारचे फटके हे अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची गाठतायत. आणि अगदी तेच घडलं, कारण ज्यावेळेला हा फटका एक्झिक्यूट केला त्यावेळेला त्याने बॅटचा ग्रीप पाहिला आणि थोडासा नाखुश होता या फटक्यापासून, कारण जर प्रॉपर टाइम झाला असता तर हा चेंडू मात्र आपल्याला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाला असता. गोलंदाज अभिजित या ठिकाणी गोलंदाजीसाठी येत आहेत. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक तिसरा षटक हाताळण्यासाठी 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेला समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खेळलाय, बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. थोडासा आउटफील्ड स्लिपरी असल्या कारणानं स्वतःचं शारीरिक संतुलन राखू शकले नाहीयेत आणि याचा फायदा उचलत असताना मात्र 3 धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट साठी फारसं ओळखलं जात नाही दादा भोईर यांना, परंतु इथे संघासाठी सर्वाधिक महत्वाचं आहे त्या म्हणजे धावा, आणि त्या धावा कोणत्याही स्वरूपामध्ये धावा येणं गरजेचं आहे. धावांचं महत्व ओळखणं गरजेचं आहे. धावफलकावरती जर का सन्मानजनक धावसंख्या उभारली गेली तर मात्र त्या धावा डिफेंड करणारी गोलंदाजी ही संघर्ष संघाकडे नक्कीच आहे. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये हा चेंडू खेळला आहे. दादा भोईरनं संपूर्ण शरीरातील ताकद एकवटली आणि त्यानंतर मात्र हा फटका एक्झिक्यूट केला. परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये तुम्हाला एरियली हवाई फायर करणं गरजेचं असतं. इट्स 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती येत आहेत. ओव्हर नंबर 3 मैदानावरती सुरू असताना या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. कमीत कमी 2 मोठे फटके येणं गरजेचं. यावेळेला मात्र बॅटीचं लिडिंग एज, परंतु आउटफील्ड स्लो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा कोणताही प्रयत्न नाहीये. चेंडूकडे पाहत राहणं थोडंसं नुकसानदायक ठरू शकतं आणि तेच घडलं, कारण इथे 2 धावा होऊ शकल्या असत्या. सुरुवातीला दादा केवळ चेंडूकडे पाहत राहिला आणि त्यामुळेच की काय की ही दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होऊ शकली नाहीये. परंतु राहुल उर्वरित 3 चेंडूमध्ये 3 प्रयत्न, किमान 2 यशस्वी प्रयत्न जर का मैदानावरती झाले तर मात्र संघ सुस्थितीमध्ये पाहायला मिळू शकतो. परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक जावला येतात जेलच्या खाली. आज मात्र एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी एनर्जी आपल्याला पाहायला मिळते करिश्मा संघाच्या क्षेत्ररक्षकांमध्ये. सफलता मिळवून दिली आहे गोलंदाजांचं. खरं तर कौतुक करावं लागेल. दबाव असताना देखील कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. खेतर आले आहेत. यावेळेला मात्र आल्या मोठा फटका खेळण्याचा मानस, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. इट्स अ डॉट बॉल. आता शेवटचा पर्याय, शेवटचा चेंडू शिल्लक आणि इथे मात्र पर्याय तुमच्याकडे एकच उरतो की मोठा फटका. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये तुषारभाऊ जाधव यांना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं क्रिकेट क्षेत्राबरोबरच आपण जर पाहिलं तर इतरही क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा वावर आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. परंतु इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, पंचांचा मात्र षटक समाप्तीचा होतो इशारा. लगातार 2 चेंडू डॉट आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघर्ष संघाची धावसंख्या 3 गडी बाद 24 धावा.
गोलंदाजी आघाडीच्या तीनही गोलंदाजांकडून. तर अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज अभिजित आतापर्यंत टाकले गेलेलं प्रत्येक पाऊल हे अगदी योग्य दिशेनं पडले. सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला, त्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, त्यानंतर आघाडीच्या तीन गोलंदाजांना सातत्यानं दबाव निर्माण केला, 3 महत्वपूर्ण विकेट्स आपल्या खात्यामध्ये जमा केल्या आणि अवघ्या 24 या धावसंख्येवरती प्रतिस्पर्धी संघाला रोखलं. परंतु दादा भोईरला रोखलं जाणार का? दादा भोईर नावाचं वादळ जर का मैदानावरती आलं तर मात्र संपूर्ण तहस नहस करण्याची धमक या खेळाडूमध्ये पहिल्या चेंडूवरती लगावलाय. गणागाती षटकार. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती मात्र षटकाराला स्वागत केलंय. गोलंदाज अभि गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. दादा भोईर या फलंदाजाच्या ताकदीचा वापर, अनुभवाचा वापर, गुणवत्तेचा वापर आपल्या खेळीमध्ये साकारत असताना 2 बॅक टू बॅक सिक्सेस, 6 धावांसाठी षटकार. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस खरं तर एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केला जाणार का? मामू अतिशय वेगाने चेंडूवरती झेपावतात. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न थोडंसं खराब, क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न करणं थोडंसं धोकादायक ठरू शकतं आणि दादा भोईरने देखील ओळखलंय. कारण 2 बॅक टू बॅक सिक्सेस आल्यानंतर तुमचा जो आत्मविश्वास आहे तो एका वेगळ्या उंचीवरती आहे. या उलट गोलंदाजावरती देखील तुम्ही दबाव निर्माण केलाय. त्यामुळे जितका जास्त वेळ दादा भोईर स्ट्रायकिंग एंडवरती राहतील, प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावरती तितका दबाव असेल. आणि मी म्हणेन ज्या पद्धतीने दादा भोईर फलंदाजी करतायत, इथून मात्र कमीत कमी 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा ही दादा भोईरकडनं जरूर केली जाऊ शकते. एकूणच धावसंख्येचा विचार केला, इट्स 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 38 धावा धावफलकावरती आल्यात आणि या 38 धावांना कमीत कमी 50+ कशा पद्धतीने नेता येईल. यावेळेला आणखीन एक जोरकस प्रहार, उंची आहे आणि उंची बरोबर लांबी देखील गाठली आहे. दादा भोईरच्या बॅट मधून येतोय हाय अँड हँडसम षटकार. मध्ये 3 षटकार आणि तब्बल 20 धावा खर्च केल्यात गोलंदाज अभिनं. शेवटच्या षटकामध्ये आक्रमक खेळ दादा भोईरचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि याच खेळासाठी दादा भोईर ओळखला जातो. परंतु इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आवाक्याच्या बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. हा दबाव आहे. दादा भोईरनं ज्या प्रकारचा खेळ मैदानावरती साकारलाय, नेहमीच संघ अडचणीमध्ये असताना दादा भोईर आपल्या संघासाठी तारणहार म्हणून स्वतःला सिद्ध केलाय. याही सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर दादा भोईरला मात्र कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. यावेळेला थोडासा निसटता चेंडू होता, पॅड लाईन वरती होता, सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल का? डेंजर एंडकडे आहे दादा. कलेक्शन मात्र या ठिकाणी प्रॉपर नाहीये आणि हा दबाव आहे, हे दबावाचं कारण आहे. परंतु दादा भोईरचे एफर्ट्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले. या स्पर्धेतील सर्वात उंचपुरा, या सामन्यातील सर्वात उंचपुरा खेळाडू आहे. भारदस्त शरीरयष्टी असताना देखील दुसरी धाव घेणं आणि अक्षरशः जर पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये आला आणि तिथून मात्र संघ अडचणीमध्ये असताना कमालीचा खेळ दादा भोईरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. हा सामना
किती महत्वाचा आहे, या सामन्याचं महत्व किती आहे हे मात्र या ठिकाणी नक्कीच दाखवून दिलं. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न इथे नसणार आहे. लेग बायचा इशारा. अंपायर राहुल, लेग बाय. येस, इट्स अ लेग बाय. तर अंतिम धाव मात्र जाईल संघाच्या खात्यामध्ये. एकूण धावा धावफलकावरती आल्या 48. विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 49 धावांचं. या दरम्यान विनंती असेल रॉयल बी विरुद्ध स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस ए या दोन्ही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी संपर्क करायचा आहे. धन्यवाद डीजे. अप्रतिम संगीत. आपण एसके साऊंड अँड इव्हेंट्सच्या माध्यमातून पाहिलं या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपण पनवेल टेनिस क्रिकेट.in अर्थात PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहतोय. या दरम्यान ज्यांचं शुभागमन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं जगदीश स्पोर्ट्सचे सर्व जॉन तिवारी अर्थात चेतन तिवारी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्या आयोजन समितीच्या वतीनं मी त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो. खरं तर स्पोर्ट्सच्या दुनियेमध्ये अतिशय कमी वेळामध्ये ज्यांना आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आणि अनेक खेळाडूंना आपल्या स्पोर्ट्सचा ज्यांनी ब्रँड अँबॅसेडर बनवलं ते चेतन तिवारी अर्थात जॉन यांचा जगदीश स्पोर्ट्स आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि स्पोर्ट्सच्या दुनियेमध्ये एक वेगळी क्रांती घेऊन जगदीश स्पोर्ट्स मात्र या ठिकाणी आले. चर्चा सुरू होती या स्पर्धेच्या बाबतीत. अर्थातच हॅलो किड्स प्री स्कूल चषक 2024 ची शिक्षण हा सर्वाधिक महत्वाचा घटक आहे. तुम्ही आम्ही आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो, परंतु यशस्वी होण्यापाठीमागे सर्वाधिक महत्वाची भूमिका असते ती तुमच्या प्राथमिक शिक्षणाची. आणि आज कळंबोली सारख्या शहरामध्ये जिथे मध्यमवर्गीय लोकांची संख्या सर्वाधिक आहे तिथे त्यांच्या पाल्यांना एक बेसिक शिक्षण अर्थातच जो पाया आहे तो पाया भक्कम असावा याकरिता आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून कळंबोलीमध्ये हॅलो किड्स प्री स्कूल सुरू करण्यात आलंय, ज्याच्यामध्ये अद्ययावत प्रकारच्या सुखसोयींनी युक्त अशा शिक्षण प्रणाली आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या गेल्यात. आणि अगदी शिक्षणाचा जिकडे बाजार सुरू आहे अक्षरशः शिक्षणाच्या माध्यमातून केवळ पालकांकडून भरमसाठ फीज वसूल केल्या जातात अशा ठिकाणी कळंबोली सारख्या सर्वसामान्य जनतेचा विचार करून एक माफक दरामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या पायाभूत शिक्षणाचं अमूल्य काम हे आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेब आणि त्यांच्या हॅलो किड्स प्री स्कूलच्या माध्यमातून केलं जात आहे. या वर्षीच्या शैक्षणिक इयत्ता अर्थातच अकॅडमिक इयर 2024-2025 साठी ऍडमिशन्स सुरू आहेत. तर ज्या पालकांना आपल्या पाल्यांसाठी प्रवेश सुनिश्चित करायचा असेल, कारण अद्ययावत प्रकारच्या सर्व सुखसोयींनी युक्त ज्या सोयींसाठी भरमसाठ फीज आकारल्या जातात त्या अतिशय माफक दरामध्ये. आणि बऱ्याचशा प्री स्कूलचा जर आपण नियम पाहिला तर बऱ्याचशा प्री स्कूल तुम्हाला वन टाइम पेमेंटचा जबरदस्ती करताना आपल्याला पाहायला मिळतात, किंवा वन टाइम पेमेंट
ची मागणी तुमच्याकडे केली जाते, परंतु जर का तुम्ही आपल्या पाल्याचा प्रवेश सुनिश्चित करू शकत असाल आणि जर का तुम्हाला एकत्र फी भरता येणं पॉसिबल नसेल तर इन्स्टॉलमेंट सुविधा देखील हॅलो किड्स प्री स्कूलच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक सर्वसामान्य जनतेचा विचार करून या ठिकाणी या प्री स्कूलच्या संकल्पना आखली गेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्या आणि आपला शिक्षणाचा जो पाया आहे तो पाया मात्र मजबूत करा, जेणेकरून येणारं भविष्य हे तुमचं उज्ज्वल आणि सुखकर असेल. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने विजयासाठी लक्ष. 48 धावा उभारल्या गेल्या 49 धावांचं. तर सामना सुरू करायचं. डावखुर हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असल्या कारणाने आपण पाहतोय की ऑन साइडचा क्षेत्ररक्षण डावखुर हाताच्या फलंदाजांसाठी खरं तर एका एंडनं या ठिकाणी गोलंदाजी केली जाते, त्यामुळे डावखुर हाताच्या फलंदाजांसाठी थोडंसं हे मैदान तितकंसं सोयीस्कर नाहीये. परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये याचा फारसा फरक पडत नाहीये, कारण इथे तुम्हाला ताकदीपेक्षा टायमिंग हा सर्वाधिक महत्त्वाचा असतो. शेवटच्या षटकामध्ये आलेल्या धावा कुठेतरी महत्त्वाच्या ठरल्या संघर्ष संघासाठी आणि त्या धावांच्या बळावरती आता विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत्न करत असताना मंगेश साळुंके यांच्या हातामध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा मध्यम गती गोलंदाज यावेळेला मात्र शॉर्टपुल करण्याचा प्रयत्न. बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये वैभव मोते वेगानं चेंडूच्या दिशेनं झेपावत आहेत, परंतु तत्पूर्वी दुसरी धाव मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. हनुमंत चौधर देखील आता या सामन्यामध्ये इन्व्हॉल्ड होताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण जसा चेंडू हवेमध्ये गेला एक्झॅक्टली त्यांची पोझिशन कुठे हवी त्या ठिकाणी स्वतःला प्लेस केलं आणि क्षेत्ररक्षकानं केलेली जी चूक आहे त्या क्षेत्ररक्षकाला देखील लगेच फटकारण्याचं काम केलं. हे दर्शवतं की तुमची विजयाची भूक किती आहे. हनुमंत चौधर फारसं मी म्हणेन की टेन्शन न घेणारं व्यक्तिमत्व नाहीये किंवा अग्रेसिव्ह व्यक्तिमत्व नाहीये, अतिशय शांत हे व्यक्तिमत्व आहे कमीत कमी क्रिकेटच्या मैदानावरती तरी. आणि खेळकर वृत्तीने सर्वांशीच एकोप्याने राहताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे त्यांचा जो मित्र परिवार आहे ना तो खूप मोठा आहे. परंतु इथे मात्र काय घडलंय पहा, या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण जिथे एक धाव असायला हवी होती त्या ठिकाणी मात्र स्ट्राईक चेंज झाली आहे आणि षटकार खावा लागलाय. या ठिकाणी हनुमंत चौधरला देखील माहित होता आणि त्यामुळेच तो जो रोष होता, तो जो आक्रोश होता तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. आणि प्रत्युत्तर पहा, स्ट्राईक झाली आहे, चेंज हे आलाय, बॅक टू बॅक दुसरा षटकार. तर या ठिकाणी मात्र 2 बॅक टू बॅक सिक्सेस आले आहेत. मंगेश यांच्यावरती मात्र दबाव निर्माण केलाय, परंतु दबावामधून स्वतःला सावरायचं कसं, कमबॅक कशा पद्धतीने केलं जातं हे मात्र मंगेशला सांगणं गरजेचं नाहीये. प्रचंड अनुभव आहे, प्रचंड गुणवत्ता आहे, प्रचंड मी म्हणेन की कौशल्य या गोलंदाजाकडे आहे. काही वेळेला चुका होतात मैदानाच्या आतमध्ये, परंतु या चुका किंवा त्या चुकांची पुनरावृत्ती न होऊ देणं हा क्रिकेट आहे. आणि मंगेश साळुंके 2 बॅक टू बॅक सिक्सेस नंतर डॉट बॉल, परंतु यावेळेस मात्र फलंदाज तयार होता, स्ट्रेच केलाय स्वतःला, पोहोचलाय चेंडूच्या पिचिंग पर्यंत आणि भिरकावून दिलाय चेंडूला सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी.
फलंदाज देखील दर्शवतोय की होय मी अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 3 बॅक टू बॅक सिक्सेस आपल्याला पाहायला मिळाले. एक डॉट बॉल जरूर आला परंतु कमालीचा खेळ. 5 चेंडूंमध्ये अजूनही 18 चेंडू 28 धावांची गरज आहे. इट्स 18 बॉल 28 रन्स रिक्वायर्स टू विन. राहुलच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मुश्किल सिच्युएशन मध्ये गोलंदाजी करणे याकरता ओळखला जाणारा राहुल मात्र लेफ्ट आर्मर फलंदाजासाठी या ठिकाणी लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी मात्र इथे राहुलला आणलं गेलंय. परंतु याही खेळाडूनं ओळखलंय की मला आक्रमण करण्याऐवजी केवळ स्ट्राईक रोटेट होणं हे महत्वाचं आहे आणि इथे सिंगलनं संघ जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. अजूनही येणारे 17 चेंडू आणि 27 धावांची गरज. खरं तर दोनही उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी वेगवेगळ्या प्रकारची लाईन आणि लेंथ तुम्हाला मेंटेन करावी लागेल. यावेळेला मोठा फटका. गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर. कमालीचं टायमिंग पाहायला मिळतंय. फलंदाज आहे विशाल आणि विशाल मात्र कमालीची विशाल कामगिरी करताना. क्रिकेट स्पर्धेमध्ये आपली विशाल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कमालीची कामगिरी. यावेळेला प्रॉपर टायमिंग नाहीये. स्वतः आपल्या फॉलो थ्रो मध्ये राहुल चेंडूवरती ताबा मिळवतात. सिंगल आली आहे. जितका जास्त तुम्हाला विशालला ऑफ स्ट्राईक ठेवता येईल ही संघासाठी जमेची बाजू असणार आहे. तुम्हाला 2 गोष्टी मैदानाच्या आतमध्ये करायच्या. 33 धावा धावफलकावरती आल्यात. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 14 चेंडू आणि आता 16 धावांची गरज. गोलंदाज राहुल कमबॅक केला जाणार का. यावेळेला मात्र बॅकफुटवर जाण्याची संधी मिळाली आणि त्याचबरोबर या संधीचं देखील केलंय सोनं. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतो. या ठिकाणी मात्र कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली विशालच्या बॅट मधून आणि त्यानंतर मात्र षटक समाप्त होते. दुसऱ्या 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. अशा प्रकारच्या सिच्युएशन मधून जर का तुम्हाला सामना जिंकायचा असेल कारण 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. सतीश गोलंदाजीचा विकल्प आहे. सागर गोलंदाजीचा विकल्प आहे. दादा भोईर देखील संघामध्ये उपस्थित आहेत. परंतु गोलंदाजी कोणाकडे दिली जाणार. आय थिंक सतीशची वर्णी लागते. रॉयल ब्लू विरुद्ध स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस ए दोन्ही टीमच्या संघनायकांसाठी शेवटची पुकार आहे. तर नाणेफेकीचा कौल झालेला आहे. माफ करा जी माहिती आमच्यापर्यंत येते. कारण सामना अजूनही जर आपण पाहिलं तर 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. आणि परंतु विशालला रोखणं कठीण. इतका संधी इतका वेळ इतकी फुरसत जर तुम्ही द्याल तर त्यावरती मात्र मोठा षटकार पाहायला मिळेल. विशालनं मात्र कमाल
मात्र दाखवत असताना तब्बल 37 धावा. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, त्रिफळा उद्ध्वस्त केला. पहिली विकेट या ठिकाणी गमावली आहे, परंतु कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. नेट नंबर 3 अकीब आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, परंतु विशाल कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केला. मी म्हणेन प्रतिस्पर्धी संघावरती अक्षरशः बरसला. 10 चेंडूंमध्ये 37 धावा, 5 षटकार, 1 चौकार त्याने या इनिंग मध्ये साकारला. यावेळेला मात्र हलक्या हाताने स्टीअर केलाय पॉइंटला, बॅकआउट पॉइंटला चेंडू जातोय, तोपर्यंत मात्र सिंगल धावफलकावरती अंकित केली जाईल. या सिंगलनं मात्र 44 धावा धावफलकावरती येत आहेत. अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं, 9 चेंडू आणि 5 धावांची गरज. हे तीनही चेंडू निर्धाव फेकावे लागतील जर का दबाव निर्माण करायचा असेल, कारण डावखोरा हाताचा फलंदाज आहे. आता बऱ्याचशा प्रेडिक्शन्स या ठिकाणी यायला लागल्यात, कारण अजूनही 9 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. ड्रायव्हिंग सीट वरती करिश्मा 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. काही क्रिकेट जाणकारांचं म्हणणं आहे की या चेंडूवरती सामना आवाक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न होईल, कारण डावखोरा हाताचा फलंदाज आहे. तर काही आमच्या आयोजकांचं देखील किंवा प्रेक्षकांचं देखील मत आहे की नाही, इथून जर का 3 चेंडू डॉट आले तर मात्र सामन्यामध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळेल. ते मात्र मोठा फटका, केडाचा मानस होता. हनुमंत चौदर एका भिंतीप्रमाणे यष्ट्यांच्या मागे उभा. पहिला डॉट बॉल या ठिकाणी नक्कीच आलाय, परंतु अशा प्रकारचे आणखी 2 डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील. इथे बॅटीचा लीडिंग एज आहे का, अपील केलं जात आहे, परंतु अपील फेटाळला जाणार. लगातार 2 डॉट बॉल, आणखीन 1 डॉट बॉल येणार का, कारण एक डावखुरा हाताचा गोलंदाज तुमच्या तंबूमध्ये साबूत आहे, एक अनुभवी उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज तुमच्या चंबूमध्ये साबूत आहे. 5 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. नाणेफेकीच्या बळाचा जर आपण विचार केला तर नाणेफेकीच्या बळावरती 4 धावा देखील पुरेशा आहेत. क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. हॅलो किड्स प्री स्कूल चषक आणि हा सलग 3रा निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी डिलिव्हर्ड केला जातोय. 3 निर्धाव चेंडू, जे प्रेडिक्शन्स या ठिकाणी होतं की 3 निर्धाव चेंडू येणं गरजेचं आहे, आणि ते 3 निर्धाव चेंडू आले. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, गरज विजयासाठी 5 धावांची. आणि निवड आज बर्थडे बॉय, आय थिंक मला वाटलं की बर्थडे बॉयच्या हातामध्ये चेंडू येईल की काय, तो देखील मनातल्या मनात विचार करत असेल की कोणत्या तरी सिनियर खेळाडूने ही जबाबदारी घ्यावी, आणि आज दादा भोईरनं मात्र ही जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेतली आहे. सामना आठवतो जिथे सागर समोर होते आणि शेवटच्या 1 चेंडूमध्ये 1 धावेचं इक्वेशन होतं, आणि ती धाव मात्र दादा भोईरने डिफेंड केली होती. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामधला तो सामना होता, टेनिस क्रिकेट मधला. तर या सामन्यामध्ये जर पाहिलं तर दादा भोईरच्या बॅटमधून 8 चेंडूमध्ये तब्बल 25 धावांची खेळी देखील आली, म्हणजे 333 पेक्षाही जास्तच्या स्ट्राईक रेटने त्यांच्या बॅटमधून धावा आल्यात. हा कुठेतरी कॉन्फिडन्स देऊन जाईल. फ्लाइंग स्लिप मध्ये संतोष मदनेना आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत. दादाचा चेंडू, पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली आहे, परंतु संधी गमावली आहे.
मग दादा भोईरनं फॉलो थ्रू मध्ये जाणं, त्यानंतर झेलसाठी प्रयत्न करणं, याऐवजी जो एक एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक तुम्ही लावलाय त्यावरती विश्वास दर्शवा. या छोट्या छोट्या चुका आहेत, कारण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही क्षेत्ररक्षक लावलाय आणि जर का तुम्ही फॉलो थ्रू मध्ये येऊन झेल घेण्याचा प्रयत्न कराल तर मात्र थोडंसं अवघड चित्र जरूर पाहायला मिळेल. परंतु एका एका धावेनं विजयाच्या समीप पोहोचताना करिश्मा 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या धावा काढण्यापासून रोखताना संघर्ष संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक प्रोटेक्शन. दादा भोईर प्रचंड अनुभव, विविधता, व्हेरिएशन आणि दादा भोईरच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य पाहिलं ना तर 6 प्रकारचे चेंडू फेकण्याची धमक या गोलंदाजामध्ये देखील. परंतु इथे हात खुले करण्याची संधी आणि ही बऱ्याच कालावधीनंतर शांत फलंदाजाची आक्रमक खेळी. विजयी षटकार येतोय फलंदाजाच्या बॅट मधून आणि याचबरोबर करिश्मा 11 संघ मात्र या सीझन मधला आपला पहिला विजय नोंदवतोय आणि हा विजय इतका मोठा आहे की या स्पर्धेतून कमीत कमी एका पारितोषिकाचा मानकरी हा करिश्मा 11 संघ ठरतोय.